नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। महिलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीमध्ये झाले। यामध्ये पुतण्याने आपल्या चुलत्याच्या छातीत लोखंडी गज घुसवून त्यांचा खून केला, तर चुलत भावाला लोखंडी गजाने गंभीर मारहाण केल्याची घटना बहुळ तालुका खेड, जिल्हा पुणे येथे शुक्रवारी दिनांक 6 जून 2025 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। दत्तात्रय पानसरे, वय वर्ष 62, राहणार चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ तालुका खेड असे खून झालेल्या चुलत्याचे नाव असून तुकाराम दत्तात्रय पानसरे, वय वर्ष 38 हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर चाकणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तुकाराम पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा चुलत भाऊ दशरथ गुलाब पानसरे, राहणार चांदणी चौक, पानसरे वस्ती, बहुळ तालुका खेड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास बहुळ गावातील चांदणी चौक, पानसरे वस्ती या ठिकाणी फिर्यादी तुकाराम यांची पत्नी आणि आरोपी दशरथ यांची पत्नी यांच्यात काही किरकोळ कारणावरून भांडण झाले। सणसवाडी येथे कंपनीत कामावर गेलेला आरोपी दशरथ यांना त्यांच्या पत्नीने फोन करून भांडणाची माहिती आणि घरी बोलावून घेतले। दुचाकीवरून घरी आलेल्या दशरथ पानसरे यांनी कसलाही विचार न करता हातात लोखंडी गज घेतला। त्यानंतर चुलत भाऊ तुकाराम यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटात लोखंडी गज घुसवण्याचा प्रयत्न केला। यावेळी फिर्यादी तुकाराम यांनी स्वतःचा डावा हात पुढे केला असता डाव्या हातामध्ये गज आरपार घुसून ते जखमी झाले। तत्काळ फिर्यादी तुकाराम यांचे वडील दत्तात्रय पानसरे हे आरोपी दशरथ यास पकडण्यासाठी गेले असता दशरथ यांनी आपले चुलते दत्तात्रय पानसरे यांच्या छातीत मधोमध लोखंडी गज घुसवला। जखमी अवस्थेत फिर्यादी तुकाराम आणि त्यांच्या वडिलांना चाकण येथील रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र छातीत मधोमध गज घुसवलेला असल्याने दत्तात्रय पानसरे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दशरथ व त्याची पत्नी यांना ताब्यात घेतले आहे। याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून 26 गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत। त्यामध्ये चिखलीमधील 8, महाळुंगे एमआयडीसी मधील 3, एमआयडीसी भोसरीमधील 11, दिघीमधील 3 तर चाकणमधील 1 अशा एकूण 26 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आली आहे। यामध्ये 18 जणांना 2 तर 8 जणांना 1 वर्षासाठी तडीपार केले असून याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिले आहेत। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील शरद ज्ञानेश्वर मोरे, वय वर्ष 27, राहणार मुळशे याला 2 वर्षांसाठी, तर स्वयं सबाजी सावंत, वय वर्ष 27, सोनू बहेरू केदारी, वय वर्ष 29 दोघेही राहणार तालुका खेड या दोघांना 1 वर्षासाठी तडीपार केले आहे। चिखली पोलीस ठाण्यातील कुणाल बाळकृष्ण भंडारी, वय वर्ष 23, राहणार मोईगाव तालुका खेड याला 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे। चाकण पोलीस ठाण्यातील आरोपी महिला नंदा रंगनाथ साळुंके, वय वर्ष 50, राहणार चाकण या आरोपींना 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे। नंदा साळुंके हिच्यावर गांजा विक्री प्रकरणी 4 गुन्हे दाखल आहेत। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हगवणे आई आणि मुलाच्या विरोधात दाखल झालेल्या जेसीबी फसवणूक प्रकरणात पोलिसांनी 4थ्या रिकव्हरी एजंटला अटक केली। या एजंटने जेसीबी मशीन ताब्यात घेऊन शशांक हगवणे याला सोपवण्याची 30,000 रुपयांची मांडवली केली असल्याचे समोर आलं आहे। प्रणय तुकाराम साठे, वय वर्ष 27, राहणार कोथरूड असे अटक केलेल्या 4थ्या रिकव्हरी एजंटचे नाव आहे। यापूर्वी योगेश रासकर, वैभव मोहन पिंगळे आणि गणेश रमेश पोतले या 3 रिकव्हरी एजंट्सना अटक करण्यात आली आहे। शशांकचा मित्र रिकव्हरी एजंट प्रणय साठे याने इतर 3 रिकव्हरी एजंट आणि शशांक यांच्यात मध्यस्थी केली। या मांडवलीसाठी प्रणय याने शशांककडून 30,000 रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले। ती रक्कम त्याने गणेश पोतले याला दिली। त्यामुळे पोलिसांनी प्रणय याला शुक्रवारी 6 जून रोजी अटक केली आहे। पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेकांनी गड किल्ले फिरण्यास सुरुवात केली आहे, मात्र पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे। खेड तालुक्यातून राजगडावर फिरायला आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पर्यटनासाठी पतीसह गेलेल्या या विवाहित महिलेचा 150 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली। ही घटना राजगडावर गुरुवारी दिनांक 5 जून रोजी घडली आहे। कोमल सतीश शिंदे, वय वर्ष 20, राहणार आळंदी तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत महिलेचे नाव आहे। सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाला। त्यानंतर बालेकिल्ल्यावरून उतरताना ती कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 2.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। ही घटना 17 जुलै 2022 रोजी निघोजे गावातील बिंद्रा इंडस्ट्रीजमध्ये घडली। तापसी सोनू सिरसवाल असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे। विशाल सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। तब्बल 3 वर्षांनी गुरुवारी 5 जून रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी 25,000ची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंता आणि खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली।
रामप्रसाद सुखदेव नरवडे असे अटक केलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे। त्याच्यासह खासगी व्यक्ती श्यामलाल अशोकन वयवर्ष 35 राहणार मोशी याला देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी मनीष शांताराम शेळके वयवर्ष 39 राहणार मोई तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे। राजगुरुनगरमध्ये शुक्रवार आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी बाजाराच्या गाड्यांना पार्किंग सोय नसल्यामुळे आणि क्रांतीवीर राजगुरू चौकातून जाणाऱ्या जड मालवाहतूक वाहनामुळे अपघातांचे प्रसंग ओढावत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाया करत तब्बल 78 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। गुन्हे शाखेच्या पथकांनी केलेल्या विशेष कारवायांमध्ये पिंपरी, चाकण, दिघी, म्हाळुंगे, MIDC आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे, प्रक्रिया केलेला गांजा आणि MD मिळून आले। चाकण येथे सलमान सय्यद आणि सनी शहा यांच्या ताब्यातून 11 किलो गांजा जप्त करण्यात आला। चाकण परिसरात कुमार मोहिते यांच्याकडून 15 किलो गांजा जप्त करण्यात आला। तसेच म्हाळुंगे MIDC मध्ये बाळू गावळ याच्या शेतात गांजाची 28 किलो वजनाची झाडे सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले। हातभट्टीसाठी साठवलेले 50 हजारांचे रसायन जप्त। हातभट्टीसाठी साठवलेले 50,000 रुपयांचे रसायन पोलिसांनी जप्त केले। गुरुवारी 5 जून दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास मरकळ येथे ही कारवाई करण्यात आली। मोरंती चरणसिंग राजपूत राहणार मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। गुन्हे शाखा युनिट 3 कडून आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे। 2 दिवस पावसाच्या उघडीपाने उन्हाळी बाजरी भुईमुग पिकांची काढणी सध्या सुरू असताना वरुणराजाने शुक्रवारी दुपारी विजांच्या गडगडाटासह खेड तालुक्यात अनेक भागात जोरदार हजेरी लावली। त्यामुळे पुन्हा शेतात पाणी साठले तर काढून ठेवलेल्या बाजरीचे नुकसान झाले। कडूस परिसरातील ढमाले शिवार गोलेगाव पट्ट्यातील खालच्या आगरमाथा येथील सदाशिव किसन जाधव याचे घराचे सिमेंट पत्र्याचे छत शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात उडून गेल्याने नुकसान झाले। या दुर्घटनेत घरातील 2 लहान मुलाच्या डोक्याला दुखापत होऊन जखमी झाले। ओंकार सदाशिव जाधव वय 18 आणि श्रीतेज साईनाथ घोडेकर वय 5 हे या घटनेत जखमी झाले। अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। चासकमान परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले। अर्धवट काढून झालेले बाजरी पीक अक्षरशः मातीमोल झाले। खरीप हंगामासाठी चाललेली मशागतीची कामे खोळंबली असल्याचे या भागातील स्थानिक पत्रकार निवृत्ती नायकडे, तुषार मोडवे यांनी सांगितले। कडूसमधील गारगोटवाडी येथील कारामळी भागात ओढ्याचे पाणी लगतच्या शेतात शिरल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। काळूस गावामध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याचे स्थानिक पत्रकार संतोष फडके यांनी सांगितले। कडूस गावचे धरण 60% भरले असून जूनच्या पहिल्या आठवड्यात हे धरण पहिल्यांदाच एवढे भरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। मी पंडित लक्ष्मण मोडवे, माजी सरपंच कडूस, माजी चेअरमन कडूस। हा लघु पाटबंधारे तलाव 1984 साली कडूस गावला बांधण्यात आला आणि कडूस गावच्या वरदान ठरणारा हा तलाव आहे। आणि हा तलाव कायम दरवर्षी जून जुलैमध्ये पूर्ण क्षमतेने भरत असतो। परंतु गेल्या 30 वर्षांमध्ये प्रथमतःच हा तलाव मेच्या एंडला भरलेला आहे। कुमंडला नदीवरती हा तलाव बांधलेला आहे आणि हा तलाव निश्चितच कडूस गावच्या मग ते पश्चिमेचे शेतकरी असेल, पूर्वेचे शेतकरी असेल, पाटबंध हे लाभ क्षेत्रामध्ये येणारे सर्व शेतकरी असेल त्यांना अतिशय वरदान ठरणारा हा तलाव आहे। आणि हा आता 60% भरलेला आहे। थोड्याच दिवसामध्ये हा जर पाऊस असा चालू राहिला तर निश्चित हा थोड्या दिवसामध्ये हा पूर्ण क्षमतेने हा तलाव भरून वाहू लागेल अशी मला खात्री आहे। आळंदी जवळील सिद्धबेट हे संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका व संत मुक्ताई यांची लीलाभूमी म्हणून ओळखली जाते। काही नागरिक मात्र येथील परिसराची स्वच्छता राखत नसल्याचे दिसून येत आहे। प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा या परिसरात टाकून परिसर अस्वच्छ करत आहेत। या भागात मोकळ्या दारूच्या बाटल्या मिळून येत आहेत। शासकीय आदेशानुसार खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर 6 जून रोजी स्वराज्याची गुढी उभारली। त्यानुसार ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रामपंचायत कार्यालय समोर गुढी उभारण्यात आली होती।
बकरी ईद सणाच्या पूर्वसंध्येला राजगुरुनगर शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला होता। नव्याने पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 100 झाडांचे दान व वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कुरुळीचे शिवसेना नेते चंदन मुरे, MK मुरे, कुरुळ येथील भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संचालक गणेश कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे, इरफान पठाण, शंतनू सोनाईकर आदी उपस्थित होते। जिजामाता ग्रामसंघ काळूस यांनी 18 लाख रुपयांचे वाटप 30 बचत गटांना केले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।